कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह भाग 29। आज 5 परतावणीसाठी सुशीलराव आणि दक्ष घरी येणार म्हणून वसुंधरा आणि अमोला यांची गडबड सुरू होती। तर कॉलेजचं काम असल्यामुळे विश्वनाथ कॉलेजसाठी निघून गेले होते, तर अक्षय घरी थांबून होता। त्याचबरोबर दक्ष घरी येणार असल्यामुळे पुन्हा एकाला हॉटेलवर जाणे भाग होतं, म्हणून मग नीरव हॉटेलवर गेला होता। बाकी आपली लाडकी छोटी परी तर आज सकाळपासून खूप शांत होती। ती निहीर आणि अक्षय सोबत बाहेरच्या सोफ्यावर बसून होती। परी, राणी, काय झालं शोना? आज तू एवढी शांत का आहेस? अक्षयने छोट्या परीला आपल्या मांडीवर घेत विचारलं। अक्षय, अरे काल तुम्ही शॉपिंग वरून आल्यापासून ती अशी शांत आहे। तिकडे काही झालं होतं का? परी तिकडून आल्यापासून घाबरून आहे, निहीर म्हणाला। जिजू, खरं तर तिकडे एक प्रॉब्लेम झाला होता आणि तो अमूल्याने हँडल केला। आता जरा तिने फाईट वगैरे केलं आणि तेच पाहून आपली परी एवढी घाबरली आहे। बाकी एवढं खास काही नाही, पण मला खूप अभिमान वाटतो की अमूल्या स्वतःचं संरक्षण करण्यासाठी लढू शकते। ती खूप स्ट्रॉंग आहे आणि तितकीच धाडसीही। प्रत्येक मुलीने असं असायला हवं, म्हणजे त्यांच्यावर कधी कोणतंही संकट आलं तरीही त्या स्वतःचं संरक्षण करू शकतात। खरंच तिचं हे नवीन रूप मला आवडलं, अक्षय आपल्या बायकोचं कौतुक करत म्हणाला। आणि त्यावर निहीर मात्र त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहू लागला। असं का पाहताय तुम्ही जिजू? मी काही चुकीचं बोललो का? अक्षय म्हणाला। आता तर तू एकदम बरोबर बोललास अक्षय, पण मला सांग, तुला अमूल्याचं नवीन रूप आवडलं की अमूल्य आवडली? निहीरने भुवया उंचावून विचारलं। ती आणि मला कशाला आवडेल? अक्षय इकडे तिकडे पाहत म्हणाला। खोटं बोलू नकोस अक्षय, कारण माझं तुझ्यावर बरोबर लक्ष आहे आणि त्यात माझी मुलगी माझ्यापासून काहीही लपवत नाही। त्यात तिने काही गोष्टी मला सांगितल्या नाहीत, पण मला तुझ्या वागण्या बोलण्यातून जाणवतं की तुला अमूल्य आवडते, हो ना? निहीर म्हणाला। असं काही नाही जिजू, कदाचित तुम्ही ज्या नजरेने माझ्यावर लक्ष ठेवताय त्यातून तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवतं। ती माझी नाहीये जिजू, अक्षय म्हणाला। काहीही फेकू नकोस अक्षय, मला माहिती आहे सर्व, म्हणजे मला सर्व कळतं, पण तुला नसेल काही सांगायचं तर नको सांगू। आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत राहू, हो की नाही परी? निहीर परीचे गाल ओढत म्हणाला। हो डॅडी, पण मला मामीची भीती वाटते। मामीला आपलं सिक्रेट माहिती झालं तर मामी मला मारणार तर नाही ना? परी जरा घाबरून म्हणाली। नाही ग वेडे, ती तुला का मारेल? मारलं तरी ती मलाच मारेल, तू नको टेन्शन घेऊ। पण परी, आपल्याला की नाही एक काम करायचं आहे, चल मी तुला बाहेर जाऊन सांगतो, अक्षय म्हणाला। बाहेर कशाला जाताय तुम्ही? जे असेल ते इथेच बोला ना, मी मदत करतो तुम्हा दोघांना। निहीर, तुमच्या मदतीची आम्हाला गरज नाही, आमचं काय ते आम्ही पाहून घेऊ, अक्षय। पण तरी तू हे नाकारू शकत नाहीस की आम्हा सर्वांची तुला खूप मदत होते अक्षय। निहीर, मग तुम्ही एवढे उपकार का करताय माझ्यावर? पण तरीही जिजू, एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे मी तुम्हाला कसं सांगू? अक्षय, जसं जमेल तसं सांग आणि नसेलच सांगायचं तर राहू दे। निहीर, मग तर खरंच राहू दे। परी, चल शोना, आपण गार्डन मध्ये जाऊया, तिकडे मी तुला चॉकलेट देतो, अक्षय म्हणाला आणि परीला उचलून घेत बाहेर निघून गेला। ते दोघंही निघून गेले तसं निहीर किचन कडे निघून आला। तो किचनच्या दारात येऊन उभा राहिला। सासूबाई, तुम्हाला माझी काही मदत हवी आहे का? नाही, म्हणजे माझी बायको काही तुम्हाला मदत करायला येणार नाही, पण तुमचा हा जावई तुमच्या सेवेस कधीही कुठेही हजर असेल। निहीर किचनच्या दारात उभं राहत म्हणाला। एवढे मेहरबान होऊ नका जावई, नाहीतर मला ते पचणार नाही। बाकी अक्षय आणि परी, त्यांचं बाहेर काय सुरू होतं? वसुंधरा याने विचारलं। काय माहिती त्या दोघांमध्ये काय सुरू आहे, पण काहीही म्हणा हा सासूबाई, तुमचा मुलगा आज तुमच्या सुनेचं कौतुक करत होता, तो अमूल्याच्या प्रेमात वगैरे पडला नाही ना? निहीर अमूल्याकडे तिरप्या नजरेने पाहत म्हणाला। त्यांची गर्लफ्रेंड असतात ते का म्हणून माझ्या प्रेमात पडतील? अमूल्या गॅसवर पातेलं ठेवत म्हणाली।
अमूल्या, अक्षयची कुणीही गर्लफ्रेंड नाही. तू असं काही तुझ्या डोक्यात ठेवू नकोस. तो फक्त तुझा नवरा आहे, वसुंधरा म्हणाल्या. अमूल्याने फक्त हुंकार भरला आणि ती तिचं काम करू लागली. सासूबाई, नक्की तुम्हाला माझी मदत नकोय ना? नाही म्हणजे मग मी बाहेर गार्डन मध्ये जातोय. बघू तरी तुमचा मुलगा माझ्या मुलीला कोणते चॉकलेट देतोय. मिहीर, जा जा, तसं इकडची सर्व कामं झाली आहेत. आता फक्त सुशील भाऊजी आणि दक्ष तेवढे यायचे बाकी आहेत. अमूल्या, तुझं सर्व आवरून झालंय ना? बॅग वगैरे काही पॅक केले की नाहीस तू? वसुंधरा यांनी विचारलं. आई, माझं घरी सर्व सामान आहे आणि जे लागेल ते मी बॅगेत भरून ठेवलं आहे, अमूल्या म्हणाली. बरं, जरा डाळीला फोडणी दे. मी दक्षला कॉल करून बघते ते कुठवर आलेत. त्यांना भेटून अक्षयला कॉलेजला जायचं आहे. उगाच मग त्यालाही उशीर व्हायला नको, वसुंधरा म्हणाल्या. आणि दक्षला कॉल करायचा म्हणून त्या आणि मिहीर एकत्रच बाहेर निघून गेले. अमूल्या मात्र डाळीला फोडणी द्यायची म्हणून किचन मध्येच थांबून होती. अक्षय आणि परी बाहेरून चॉकलेट खाऊन किचन मध्ये निघून आले. त्या दोघांनी मिळून मिहीरच्या हातावर देखील चॉकलेट देऊन त्याला कटवून लावलं होतं. पण आता ते दोघं मिळून जे करणार होते त्यात जरा थ्रिलर मज्जा होती. कारण अक्षय आणि परी एका मिशनवर काम करत होते आणि ते मिशन होतं अमूल्याचा पिल्लू बॉयफ्रेंड कोण आहे हे शोधून काढणे. मामी मला ओरडणार नाही ना? बघ हा, आणि तिने जर मला मारलं तर मी तुझा प्लॅन सांगून देईन. परी आणि अक्षय किचनच्या दाराबाहेरून हाती हालचाली पाहत होते. तू एवढं घाबरणार असशील तर मी आज जाऊ का? अक्षय परीवर नजर रोखत म्हणाला. नको ना मामा, मला ऍक्टिंग करायची आहे. परी, हा मग लवकर जा ना. पुन्हा पाहुणे आल्यानंतर सर्व राहून जाईल आणि मग त्यांच्यासोबत तुझी मामीही इकडून निघून जाईल. जा जा, तू लवकर जा. अक्षय परीच्या मागे सारखी घाई करत होता. हो हो, जाते मामा, परी म्हणाली आणि दबक्या पावलांनी किचन मध्ये गेली. ती तशी अजूनही अमूल्याला जरा घाबरून होती. पण अक्षयने मात्र तिला लाडीगोडी लावून बरेच चॉकलेट खाऊ घातले होते, जे परीच्या पार डोक्याबाहेरील होते. मामी, तू काय करतेस? परीने किचन मध्ये येत अमूल्याला विचारलं. आणि अक्षय मात्र दाराबाहेर लपून बसला होता, जेणेकरून त्याला त्या दोघींचं बोलणं ऐकता येईल. तसं तो डायरेक्ट समोरून त्या दोघींचं बोलणं ऐकू शकत होता. पण अशाने त्याचा प्लॅन सक्सेसफुल होणार नव्हता आणि म्हणूनच त्याने बाहेर राहणं पसंत केलं होतं. मी डालीला फोडणी देते शोना, तुला काही हवं आहे का? अमूल्याने डालीला फोडणी देत विचारलं. हो मामी, मला तुझा मोबाईल हवा होता. तू मला तुझा मोबाईल देशील मामी? परीने विचारलं. हो, पण तुला मोबाईल कशासाठी हवा आहे परी? तुला कोणाला कॉल वगैरे करायचा आहे का, की गेम खेळायची आहे? अमूल्या, गेम खेळायची आहे मामी, परी म्हणाली. बरं, मग त्यासाठी तू नीरव मामाचा लॅपटॉप घे, त्यात खूप गेम्स आहेत. अमूल्या, पण मला तुझा मोबाईल हवा आहे मामी. मला ते लॅपटॉप मध्ये गेम खेळता येत नाही. तू तुझा मोबाईल देतेस की नाही ते सांग, नाहीतर मी अक्षय मामाकडे जाईल, परी धमकीच्या सुरात म्हणाली. ओके, तसंही चालेल, कारण ते आता घरीच आहेत. तू गेम खेळण्यासाठी त्यांचाच मोबाईल घे. पण ते सडू चिरकुट तुला गेम खेळायला मोबाईल देईल का? अमूल्या विचार करू लागली. व्हॉट? काय म्हणाली ही मला? चिरकुट? यार, मला चिरकुट आणि बॉयफ्रेंडला पिल्लू म्हणते ही अमूल्या. म्हणजे तुझी काहीच किंमत नाही रे अक्षय. अक्षय बाहेर उभं राहून किचन मधील बोलणं ऐकत स्वतःशीच विचार करत होता. हो ना, मग तुझाच मोबाईल दे ना ग मामी. मी गेम खेळून झाल्यानंतर तुझा मोबाईल तुला परत करेल. परी, पण माझा मोबाईल मी तुला कसा देणार ना परी? त्यात की नाही माझ्या सिक्रेट बॉयफ्रेंडचा नंबर आहे. अमूल्या खुल्लम खुल्ला म्हणाली. काय? बॉयफ्रेंड? मामी तुझा बॉयफ्रेंड आहे? परी शॉक होत म्हणाली. हो, पण तू एवढे शॉक का होतेस परी? तुला बॉयफ्रेंड म्हणजे काय ते माहिती आहे का? अमूल्याने विचारलं. हो, आताच मला अक्षय मामाने त्याचा अर्थ सांगितला. पण मी छोटी आहे ना मामी, मग मला ते नाही समजलं, परी भोळेपणाने म्हणाली. पण अमूल्याने मात्र खुश होत आपली पाठ थोपटली. घ्या, खाल्ली माती.
परीचं बोलणं ऐकून इकडे किचन बाहेर असणाऱ्या अक्षयने आपल्या डोक्यावर टपली मारून घेतली, कारण इथेच त्याचा प्लॅन विस्कटला होता. ओ, अक्षय मामाने तुला बॉयफ्रेंडचा अर्थ सांगितला? पण मग आणखीन काय सांगितलं बरं त्यांनी तुला? मला सविस्तर सांग बघू परी. अमूल्याने परीला उचलून किचनच्या कठड्यावर बसवलं, जेणेकरून तिने तेथून पळ काढू नये. मी तुला नाही सांगणार ते परी. का? मी तुझी लाडकी मामी नाही का अमूल्या? पण मी तुला घाबरते मामी, परी छोटं तोंड करून म्हणाली. का? तू मला का घाबरतेस बरं? मी तर या गोड परीला काहीच केलं नाही. मग परी मला का घाबरते अमूल्या? तू त्या बॅड बॉयला शिक्षा केली ना मामी, मग तू त्यांच्यासारखं मलाही शिक्षा केली तर? म्हणून मला भीती वाटते परी. अरे, मी माझ्या गोड परीला का बरं शिक्षा करेल? ती थोडी त्या बॅड बॉय सारखी आहे. ती तर खूप गोड आहे. हा, पण तू जर मला अक्षय मामाने तुला काय सांगितलं हे जर आता मला सांगितलं नाहीस तर मात्र मी काहीतरी करेल अमूल्या. काय? म्हणजे तू मला मारणार का मामी? परी घाबरून म्हणाली. नाही ग बाळा, मी तुला का मारेल? मी तर माझ्या गोड परीला आईस्क्रीम खाऊ घालेन. बरं, आता मला सांग, तुला अक्षय मामाने काय सांगितलं? अमूल्याने परीला विचारलं. नाही, ते आमचं सिक्रेट आहे परी. पण मी तुझी लाडकी मामी आहे ना, मग तू मला तुमचं सिक्रेट सांगणार नाहीस का? तू असं करणार का परी? अमूल्या चेहरा पाडून म्हणाली. नाही, पण मामा म्हणाला की कुणालाही काहीही सांगायचं नाही. तुला तर नाहीच नाही परी. ओ, मामा असं म्हणाला का? असो, पण माझंही एक सिक्रेट आहे. माझा बॉयफ्रेंड, माझा पिल्लू, तो तुझ्या अक्षय मामापेक्षा खूप भारी आहे. माझ्यावर तर तो खूप प्रेम करतो. आणि तुला माहिती आहे परी, तो खूप जास्त हँडसम आहे. तुझ्या अक्षय मामासारखा अर्धा म्हातारा नाहीये. अमूल्या बाहेरच्या दाराकडे पाहत म्हणाली. अक्षयचं जमिनीवरील प्रतिबिंब तिला केव्हाच दिसलं होतं. मामी, पण मामा म्हातारा नाहीये आणि तो पण तर तुझ्यावर खूप प्रेम करतो ना परी. कोण, मी? आणि या अमूल्यावर प्रेम? काही काय बोलतेस तू परी? परी बोलता बोलता अमूल्यासमोर केव्हाही काहीही बोलून जाईल म्हणून अक्षय लगेचच बाहेरून किचन मध्ये निघून आला. प्रेम आणि तुम्ही, तुमचं आणि प्रेमाचं कधीच मिलन होऊ शकत नाही. आणि काय हो अक्षय, तुम्ही बाहेरून आमचं बोलणं ऐकत होतात का अमूल्या? मी आणि तुम्हा दोघींचं बोलणं काय ऐकू? असले फालतू धंदे मी करत नाही हा अक्षय. ठीक आहे, मग तुमचं इकडे किचन मध्ये काही काम होतं का? अमूल्याने नजर रोखत विचारलं. नाही, अक्षय म्हणाला. मग तुम्ही इकडे काय करताय? बाहेर जाऊन बसा ना. युजलेस, अमूल्या तोंड वाकडं करत म्हणाली. मला युजलेस म्हणणार आणि तुझ्या बॉयफ्रेंडला काय म्हणणार तू? अक्षयने विचारलं. पिल्लू, बेबी, जानू, शोना, मोना, काहीही म्हणेल. तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे अमूल्या? घेणं देणं आहे, कारण तू माझी बायको आहेस. तुझ्या त्या फडतूस बॉयफ्रेंडची नाहीस. अक्षय अमूल्यावर नजर रोखत म्हणाला. पण तो माझा नवरा होऊ शकतो, तेवढा माझ्या लायक आहे तो. अमूल्य अक्षयच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली. तसं मात्र अक्षय वरमला. मी बाहेर आहे. अक्षय आपली नजर फिरवत म्हणाला. आता पल कशाला काढताय मिस्टर अक्षय? बोलती बंद झाली का तुमची? अमूल्य आवाज चढवत म्हणाली. नाही, कारण खरा खेळ तर आता सुरू होणार. तू फक्त तयार राहा. अक्षय अमूल्याच्या नजरेत पाहत म्हणाला. ठीक आहे, बघूया तुम्ही किती आणि कोणते खेळ खेळताय. मीही तुमचे खेळ पाहण्यासाठी तयारच आहे. अमूल्य ही अक्षयच्या नजरेत पाहत होती. भेटूया मग लवकरच अक्षय. ओके अमूल्या. चल परी. अमूल्यावर एक रागीट कटाक्ष टाकून अक्षय परीला घेऊन बाहेर निघून गेला. अमूल्या मात्र अक्षय पुढे काय करेल यावर विचार करत गॅसवरील फोडणीची डाळ ढवळत बसली होती. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.